देशाचं चित्र बदललं. सरकारही सहकार्य केली. माझ्या मुंबईच्या दिल्लीच्या काळामध्ये फार लोकांना माहिती नाही, पण एक वर्ष मी विरोधी पक्ष नेता होतो. आणि माझ्या विरोधी पक्ष नेत्याच्या काळात एक काम दिलं. अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं आणि त्यांचं सरकार असताना आणि विरोधी पक्ष त्यांच्या देशात सराव मांडला. आणि तो सर्व एक मताने मंजूर करतो. आता ते एक मत मी मिळलं तसं मी सांगत नाही. सराव मांडला, चर्चा झाली आणि माझी वेळ असते ना की त्याच्यातल्या 10 मिनिटात 7 मिनिटात ठेवलं. तेवढ्याच मी बाहेर गेलो, परत येऊन बसलो आणि अपोजिशन साईड सत्ताधारी साईडचे एक व्यक्ती काहीतरी वेगळा निर्णय घेतला आणि एका मतावर हे सरकार पाहिजे हा इतिहास आहे. आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेतृत्वाची जबाबदारी माझ्याकडे. अशा अनेक गोष्टी आहेत या ठिकाणी उद्देश करण्याचा प्रयत्न कुलकर्णींनी केला. त्याच्यामुळे आणखी भर घालायला आवश्यकता आहे. की भर घालायची असेल त्याच्यात तुम्ही आम्ही जाऊन बसूया आणि त्याच्यात कुठली बाजू न करता वास्तव तिथे ही आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू. त्याचं काय विषय ते त्याचा आपण प्रयत्न करूया. बाकी विचार अधिक बोलून अक्षर सगळे गेले 10 दिवस लोकांची माझी घास नव्हती. साधारणतः रोज घास होती. आज सकाळपासून एकच बातमी वाचतोय, आज वेचणार, हे दोघं वेचणार. मला काही समजत नाही. एखाद्या गोष्टी एखाद्याचं मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तो त्याचं मांडण्याचा अधिकार करेल. आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विश्वास होऊ शकत नाही. व्यक्तिगत निश्चय त्याची समज नाही. अनेक गोष्टी मला सांगता येतील. त्यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या सवय घालवला त्यांच्याकडून ते जे शिकले त्या अशा सगळ्या विचारांचे लोक कधी संकुचित विचार कधी करणार व्यापकच विचार केले. म्हणजे असा मी सांगणे योग्य नाही फारसं. पण बाळासाहेब ठाकरे आणि आम्हा लोकांचे चांगलं वेगळं नसतं. ते सगळ्यात गेल्याच्या नंतर जे जे काही शब्द त्यांना सुचले ते सगळे शब्द त्याचा वापर करून आमच्याबद्दलची आस्था दाखवायची आणि त्याचं उत्तर आम्ही त्या पद्धतीने द्यायचं. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी कसे फोन येतात, सर्व भाऊ माझे सर्व भाऊ होते, सर्व भाऊ ही लोक सोयी ती काय सोयीचं. आणि नंतर व्यक्तीच्या नंतर काल काय बोललो, काल काय लिहिलं ही व्यक्तीची ती मनामध्ये कधी ठेवलं. अगत्य आस्था व्यक्तिगत सलोखा हा कधीच करते. आणि महाराष्ट्राच्या काही देशाचं हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल. अनेकांची नावं या ठिकाणी ही सगळी या बाजारांच्या इतिहासामध्ये घटक आहेत. आणि त्याचे एक स्वच्छता प्रयत्न निलेश पवार कुलकर्णी यांनी केला. त्यांच्यामध्ये या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची गरज आहे.